सॅलरी चांगली असूनही पैसे का टिकत नाहीत? सर्व्हायव्हल स्पेंडिंग समजून घ्या. तुमची सॅलरी चांगली आहे, तुम्ही मेहनत करता, इन्कम स्टेबल आहे, पण महिन्याच्या शेवटी एक प्रश्न पुन्हा समोर येतो. पैसे गेले कुठे? जर हा अनुभव तुमच्यासाठी नवीन नसेल, तर पहिली गोष्ट स्वतःला इररिस्पॉन्सिबल समजू नका. होय, स्वतःला इररिस्पॉन्सिबल समजू नका. आज मी तुम्हाला एक खूप महत्वाची सायकोलॉजिकल गोष्ट सांगणार आहे. आपण बघूया. कधी कधी आपण वस्तू विकत घेत नाही, आपण रिलीफ विकत घेतो. आपण रिलीफ विकत घेतो. आज पॅनिकने नाही, तर क्लॅरिटीने आपण पैशांकडे बघूया. माझ्याकडे अनेक इंटेलिजंट आणि हार्डवर्किंग लोक येतात सायकॅट्रिक क्लिनिक मध्ये, आणि त्यांचा इन्कम चांगला असतो, पण सेव्हिंग्स त्यांचे होत नाही. आणि मग गिल्ट सुरू होतो. मग गिल्ट हा एक डाऊन स्पायरल असतो. गिल्टमुळे डिप्रेशन, स्वतःला दोष देणे, निगेटिव्ह सेल्फ टॉक, ओव्हर थिंकिंग, तर अशा प्रॉब्लेम्स घेऊन ते येतात. आणि मग स्वतःशी ते कम्युनिकेशन काय करत असतात? मी डिसिप्लिन्ड नाही, माझ्याकडून मनी मॅनेज होत नाही, असे खूप निगेटिव्ह सेल्फ टॉक तयार होतो. पण खरं काय असतं बरं? ते वेगळंच असतं. बऱ्याच वेळा हा प्रॉब्लेम मॅथचा नसतोच, तो असतो नर्वस सिस्टीमचा. जेव्हा ब्रेन क्रॉनिक स्ट्रेस मध्ये जगतो, तो सर्व्हायव्हल मोड ऍक्टिव्हेट करतो. आणि सर्व्हायव्हल ब्रेन एकच गोष्ट शोधत असतो: इमिजिएट रिलीफ. सर्व्हायव्हल ब्रेन काय शोधतो? इमिजिएट रिलीफ. आता सर्व्हायव्हल ब्रेन फ्युचरसाठी सेव्ह करत नाही, तो प्रेझेंट डिस्कम्फर्ट कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. आत्तामध्ये काय भावना निर्माण झाल्यात, अस्थिरता निर्माण झाली, ती कशी सेटल करता येईल. आणि म्हणून आपण पाहिलं की कधी कधी आपण ती शांतता, तो पीस ऑफ माइंड विकत घेत असतो. आता सर्व्हायव्हल स्पेंडिंग काय बघूया, की अशी स्पेंडिंग जी लॉजिकल प्लॅनिंग मधून येत नाही, ती इमोशनल रेग्युलेशन साठी होते. म्हणजे आपण पैसा वापरतो आपल्या भावना मॅनेज करण्यासाठी. हा वीकनेस नाही, तो ब्रेनचा एक कोपिंग मेकॅनिझम आहे. आता बघू की टाइप्स ऑफ रिलीफ स्पेंडिंग कुठले कुठले. कॉमन पॅटर्न्स आपण बघूया. पहिला पॅटर्न आहे स्ट्रेस स्पेंडिंग. म्हणजे खूप कामाचा दिवस गेला, बॉसने प्रेशर दिला, मेंटल फटीग झालं, काहीतरी टेन्शन झालं, आणि अचानक तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करता. त्या मोमेंटला पॅकेज नाही, डोपामिन डिलिव्हर होतं. ब्रेन म्हणतो फायनली काहीतरी सांग. हे झालं स्ट्रेस स्पेंडिंग. सेकंड इज रिवॉर्ड स्पेंडिंग. आपण स्वतःला सांगतो मी इतकं काम करतो, मी हे डिझर्व करतो. आणि रिवॉर्ड देण्यात काहीच चुकीचं नाही. पण जेव्हा रिवॉर्ड ऑटोमॅटिक होतो, तेव्हा सेव्हिंग्स सायलेंटली डिसअपिअर होतात. तर या ऑटोमॅटिक रिवॉर्ड कडे, तो रिवॉर्ड आहे की असंच एक ऑटोमॅटिक झालंय, ते बघायला पाहिजे. कारण सेव्हिंग सायलेंटली डिसअपिअर होणार. सो सेकंड पॅटर्न इज अ रिवॉर्ड स्पेंडिंग. थर्ड पॅटर्न इज कंपॅरिझन स्पेंडिंग. सोशल मीडिया स्क्रोल करताना ट्रिप्स, गॅजेट्स, होम्स, आणि ब्रेन क्वाइटली कम्पेअर करत असतो. आपण स्वतः आत्ता कुठे
आणि आपलं ट्रिपचं किंवा गॅजेटचं, होमचं, ज्वेलरी. तुम्ही कॉन्शियसली डिसाईड करत नाही, पण इनसाइड एक डिस्कम्फर्ट तयार होतो आणि स्पेंडिंग त्या डिस्कम्फर्टला अनेस्थेसाइज करून टाकतं. अनेस्थेटाइज करून टाकतं म्हणजे मला नाहीच तो डिस्कम्फर्ट, मला नम व्हायचंय, चला शॉपिंग करा. कंपॅरिझन स्कॅर्सिटी ऍक्टिव्हेट करतं की माझ्याकडे हे लॅकिंग आहे, माझ्याकडे हे नाही. हे कंपॅरिझन मधून उगम पावतं. सो कंपॅरिझन स्पेंडिंग. अँड द लास्ट वन, फोर्थ, इज फटिक स्पेंडिंग. आता फटिक स्पेंडिंग मध्ये व्हेरी मॉडर्न डिसिजन फटिक. दिवसभर डिसिजन्स घेतल्यानंतर ब्रेन थकतो आणि थकलेला ब्रेन कन्व्हिनियन्स विकत घेतो. एक्स्ट्रा फूड ऑर्डर्स, क्विक अपग्रेड्स, unnecessary subscriptions. Not because you are careless, but because your brain is tired because of decision fatigue. तर अवेअरनेस शिवाय केलेली ही स्पेंडिंग म्हणजे सर्व्हायव्हल स्पेंडिंग. ज्यामध्ये अवेअरनेस नाही, फक्त हा हे मला डिस्कम्फर्ट फील नाही करायचं, चला खर्च कर. शेम रिलीफ मोमेंट. आता एक गोष्ट महत्वाची प्लीज लक्षात ठेवा. यू आर नॉट बॅड विथ मनी, युअर ब्रेन इज ट्राइंग टू फील बेटर. या दोघांमध्ये खूप फरक आहे. तुम्ही यू आर नॉट बॅड विथ मनी, बट युअर ब्रेन वॉन्ट्स टू फील बेटर. शेम क्लॅरिटी कमी करतं, सेल्फ अंडरस्टँडिंग क्लॅरिटी वाढवतं. तर आपला गोल इथे काय असणार आहे? क्लॅरिटी वाढवणं. त्यामुळे सेल्फ अंडरस्टँडिंग की माझ्यामध्ये काय होत आहे याचं अंडरस्टँडिंग वाढवणं महत्वाचं. आता आपण एक टूल शिकूया की 24 आवर पॉज रूल. हा प्रश्न हे बदलायचं कसं? मी तुम्हाला एक सिंपल आणि अत्यंत पॉवरफुल रूल सांगते. 24 तासाचा पॉज रूल. वेन एव्हर पॉसिबल नॉन इसेन्शियल स्पेंडिंग करण्यापूर्वी 24 तास थांबा. 24 आवर पॉज रूल. 24 तास थांबा. नॉन इसेन्शियल स्पेंडिंग आहे, 24 तास थांबा. बस इतकंच. आणि 24 तास थांबल्यानंतर ते का वर्क करत असेल बरं? कारण अर्ज एखादी गोष्ट विकत घ्यायची म्हणजे एक वेव येते ना, तसं असतं, त्याच्यासारखं असतं. ती येते, पीक होते आणि निघून जाते. पण आपण लगेच ऍक्ट केलं तर ब्रेन शिकतो डिस्कम्फर्ट म्हणजे स्पेंडिंग. डिस्कम्फर्ट इज इक्वल टू स्पेंड. असं ब्रेन मध्ये एक पॅटर्न तो तयार होतो. मग त्यामुळे म्हणून 24 तासांनी तुम्ही पुन्हा विचारा, मला खरंच हे हवंय का? ही नीड माझी आहे की मूड आहे? मूड स्पेंडिंग खूप महाग पडू शकते. जेव्हा तुम्ही पॉज करता, तुमचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ऍक्टिव्हेट होतो. म्हणजे इमोशनल ब्रेन पासून डिसिजन ब्रेन कडे शिफ्ट होतं. काम ब्रेन म्हणजे स्ट्रॅटेजिक फायनान्शियल डिसिजन्स. एक मायक्रो रेग्युलेशन मोमेंट बघूया. छोटासा पॉज घ्या आता. एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, मी स्पेंड करतोय की स्वतःला सूद करतोय? स्पेंड करतोय की सूद करतोय? हा क्वेश्चनच तुमचं बिहेवियर चेंज करायला तुम्हाला मदत करेल. आजपासून स्वतःकडे एक आयडेंटिटी शिफ्ट अशी करा की केअरलेस स्पेंडिंग म्हणून बघू नका, केअरलेस स्पेंडर मी आहे असं म्हणून बघू नका. त्याऐवजी स्वतःला सांगा, आय एम लर्निंग कॉन्शियस स्पेंडिंग. आय एम लर्निंग कॉन्शियस स्पेंडिंग. कारण तुम्ही 24 तास पॉज घेऊ शकता, त्याबद्दल तुम्ही अवेअर आहात, म्हणजे तुम्ही कॉन्शियसली स्पेंड करत आहात. फायनान्शियल मॅच्युरिटी म्हणजे स्पेंडिंग बंद करणं नाही, तर ते कॉन्शियस करणं, कॉन्शियसपणे आपण खर्च करणं.
त्याबद्दल आपला जो आपण ज्याला म्हणूया की चूक काय आणि बरोबर काय तो विवेक आपला शाबूत आहे. दॅट इज फायनान्शियल मॅच्युरिटी. तर टेम्पररी रिलीफ अनेकदा लॉंग टर्म स्ट्रेस फायनान्सेस मध्ये तयार करतो. त्यामुळे टेम्पररी रिलीफ पॉज फॉर 24 आवर, राईट. गरजेचं नसेल, तो मूड असेल 24 आवर ढकलायचा, तर तो लॉंग टर्म स्ट्रेस बंद करू शकतो त्याच्यामध्ये. आजच्या व्हिडिओमधून 3 गोष्टी लक्षात ठेवा. सर्व्हायव्हल ब्रेन रिलीफ शोधत असतो. अवेअरनेस मुळे स्पेंडिंग आपलं बदलतं आणि पॉज डिसिजन्स इम्प्रूव्ह करतो. आणि सर्वात महत्वाचं, आपण वस्तू विकत घेत नाही, कधी कधी आपण इमोशनल रिलीफ विकत घेतो. इथे न्यूरो मनी मध्ये आपण फक्त पैसे मॅनेज करायला शिकत नाहीत, आपण पैसे हँडल करणारा तो मेंदू समजून घेतो. पुढच्या वेळी स्पेंड करण्यापूर्वी पॅनिक करू नका, पॉज घ्या आणि डिसिजन क्लॅरिटीने. I will see you in the next video.